हाय, मी संजना. संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एकदम हेल्दी आणि अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होणारा नाश्ता कसा बनवायचा हे बघणार आहोत. खायला अतिशय टेस्टी लागतो आणि एकदम घरी असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता तयार होतो. मुलांना सुद्धा फार आवडेल. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या रेसिपीमध्ये मी एक सिक्रेट ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे. त्याच्यामुळं ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण सीझनेबल भाज्यासुद्धा घालणार आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी हेल्दीसुद्धा आहे आणि खूप सोपी आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपी करायला घेऊया. याच्यासाठी इथे एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि एक छोटं गाजर मी किसणीवरती किसून घेतलं होतं ते सुद्धा घालायचं आहे. आता भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि पाव चमचा मी लाल तिखट घातलेले आहे. लाल तिखटाऐवजी तुम्ही 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या तरीसुद्धा चालतील. मी 1 चमचा इथं पिझ्झा सिझलिंग आहे ते सुद्धा घातलेलं आहे. 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि 2 चमचे मी इथं बेसन वापरणार आहे. बेसन वापरल्यामुळे या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे सगळं आता याच्यामध्ये घालून घेऊयात आणि चमच्याच्या मदतीने सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्या वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी इथं लागणार आहे. याच्यामध्ये तुम्ही एखाद्या लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. मी इथे अर्धी वाटी ताक घालणार आहे. फ्रेश ताक आहे. याच्यामुळे सुद्धा या नाश्त्याला मस्त अशी टेस्ट येते. आता 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यातली अर्धी वाटी मी पाणी आधी घालणार आहे आणि मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊयात. गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. त्याच्यामुळे थोडं-थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता राहिलेलं अर्धी वाटीसुद्धा पाणी या मिश्रणामध्ये घालून एकसारखं मिक्स करून घेऊयात. आता परत 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पण हे पाणी सगळं लागणार नाही. पहिला अर्धं पाणी घालूयात याच्यामध्ये आणि मिश्रण एकसारखं करूयात. आधी अर्धी वाटी ताक घातलं होतं आणि नंतर 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. म्हणजे टोटल 2 कप पाणी झालेलं आहे. या एवढ्या पाण्यामध्ये आपलं मिश्रण एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अर्ध वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये आपण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर मिश्रण 5 मिनिटं बाजूला ठेवूयात. आता पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि कढीपत्त्याची 7-8 पानं घालायची आहेत. थोडंसं परतून घेऊयात आपण. आता याच्यामध्ये चिमटभर हिंग घालायचं आहे. हिंग ऑप्शनल आहे, पण हिंगामुळे छान टेस्ट येते. त्याच्यामुळं थोडंसं हिंग तुम्ही जरूर वापरा. आता तयार झालेली ही फोडणी आधी बनवून ठेवलेल्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. हीच ती एकदम मस्त अशी ट्रिक आहे. याच्यामुळे आपला नाश्ता भन्नाट लागणार आहे, चवीला मस्त लागणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. जर आवश्यक असेल तर तुम्ही थोडंसं या पॅनला तेल लावून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण पूर्ण खालपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आणि याची आपण आंबोळी किंवा थालीपीठं बनवून घ्यायची आहेत. धिरडे सुद्धा म्हणतात. खूप छान लागतात हे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता याच्यावरती झाकण ठेवून याला एखादं मिनिट शिजवून किंवा वाफ देऊन घेऊया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. बिलकुल हाय करायचं नाही. 1 मिनिटानंतर झाकण काढूयात. बघू शकता बिलकुल पाणी राहिलेलं नाहीये. एकदम सुकलेलं आहे वरून. तर आता हे पलटवून घेऊयात.
बघू शकता एकदम इझिली हे निघतं, अजिबात तव्याला चिकटत वगैरे नाही. आता हे दोन्ही बाजूनी मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे या धिरड्यांना. कलर सुद्धा अप्रतिम असा आलेला आहे. दोन्ही बाजूनी मस्त असं फ्राय सुद्धा झालेलं आहे. बघू शकता खूप छान दिसतं हे. बघता क्षणी खावंसं वाटतं. तर अशाच पद्धतीने सगळे धिरडे बनवून घेऊयात. बघू शकता हा आपला नाश्ता एकदम हेल्दी टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अजिबात बिघडणार नाही आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. तुम्ही हे धिरडे सॉस, दही, खोबऱ्याची चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता किंवा तसंचही खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागते. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडले तर इतरांना सुद्धा शेअर करा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.